नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन माझ्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉगचा विषय मला माहीत नाही, ह्यांना माहीत नाही. फुल बघ चालणार आहे, त्याच्यामध्ये जरा ज्ञान बी सांगणार आहोत मी. मोठ्या गोष्टी ज्ञान सांगणार आहोत. अशा काही गोष्टी आम्हाला आज काही सब्जेक्ट भेटणार झालाय, कारण एक सब्जेक्ट बोलायचं होतं ते काल राहुल भाई बोलले, पण राहुल भाई काही व्हिडिओ टाकणार आले. आज करू उद्या करू म्हणून राहुल भाई मला सांगितले, तर राहुल भाई असंच करायला सध्या आता. कारण मी ब्लॉग चालू करणार पहिला राहुल भाईला बोलवतो. राहुल भाईला मला म्हणले खरं चालू लवकर चालू कर. मी चालू केलं पण राहुल भाई. मेन मुद्दा असा आहे की टाइम आला नाही अजून आपला. असा टाइम येतच राहील आणि आपण ब्लॉग टाकतच राहील. म्हणता लवकर चालू करा. आज याला आवड आहे त्याने लवकर चालू करा. उचलू का निवांत. आता इंस्टावरचा विषय असा आहे बघा. आता तुम्हाला यूज किती येतात इंस्टावर? 2000 येतात. इमॅजिन करा बरं तुमच्या लग्नामध्ये किती येतात. आपण स्वयंपाक किती जणांचा करतो? स्वयंपाक 2-3 तेवढं लोक बघला व्हिडिओ मध्ये. अचानक खाली देवा शपथ म्हणत नव्हतं बरं. आता अचानक खाली असलं थोडी का सांगू तुमच्या डॉलॉग म्हणा. डॉलॉग म्हणा बोलतो मी. तसं कोणतं मी कट करून इंस्टा टाकता दोघांचं कॉलेजचं. कोणचा आता समोर तुम्हाला म्हणला का तुझं लागतं म्हणा शॉर्ट मध्ये तुम्हाला 2000 व्ह्यूज देतात का नाही, तर तुम्ही इमॅजिन करा की 2000 लोक म्हणजे किती असतात. तुमच्या लग्नामध्ये आपण स्वयंपाक करता 1200-1300 लोकांचा. आपला एक व्हिडिओ 2000 लोक बघायले असं सांगा. सांगा की मी सांगितलं तसं तुम्ही सांगा म्हणाला. दुसरं काही बी नाही सांगू पुढे. मग तिचं म्हणाला तुम्हाला चालू करावं तुम्ही. व्हिडिओ केला भैयाचे कमीत कमी 3-4 व्हिडिओ झालेत. आता क्लास 9 झाले. 4-5 काल 4-5 त्याच्या आधी तर बघ येतं. ब्लॉग करणार ब्लॉग मी ब्लॉग म्हणलेत. आणि काल पावर सेटअप बिटअप करून व्हिडिओ केला मी. 5-6 मिनिट बोलले चांगलं व्यवस्थित सगळं. सोनं झालेत. कधी सोनं झालेत की काय की काय नाही. आमावशाला आजच आहे. दिवसाला पण राहते का? अरे हिरो खरं जरा भारी सला वरचीवर मी. आयफोन क्लिअरिटी रे. आपण भारी नाही, आयफोन भारी आहे. इथून क्लिअरिटी आमच्या इथून ब्रँड असते. ब्रँड 100 वेळेस जरी सॅमसंगनं काढला तर विचारणार आयफोनलाच येईल. पिशे आहे का सॅमसंगचा आणि आयफोनचा तर नुसतं भांडणच आहे. तशाच पद्धतीमध्ये लाईफला बी असं ब्रँड बनवा की 100 जरी कुत्रे सोबत आले तरी आपली किंमत टॉपचीच राहते. पाहिजे विषय टॉपचा पाहिजे. विषय टॉपचा हो, बाकी काय नाही. आता आमचं चल ना गेले. दोन हाताने उगाय का मग बाजीराव थोडा लाग म्हणतो. मला एक आठवलाय खाली गेलो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगू का. आजकाल सांगितलेली बरी पब्लिक हत्या धरून. म्हणून तुम्हाला विषय सांगतो. असं मिशावरी करतात काही मुलं स्वतःला बाजीराव समजतात. बाजीराव आणि काही त्यांच्या सोबतच्या त्यांच्या GF ला मस्तानी समजतात. ती पण काय असते शालू बिलू अंगावर टाकतात, फोटो काढतात, कॅप्शन मध्ये टाकतात. काय नजर जो तेरी लागे दिवानी हो गया असं गाणं टाकते ती पुरी. आणि ती मुलगी त्या बाजीरावची सॉरी बाजीराव दुसरा तिसरा असताय. त्या मुलीचा ती बाजीराव दुसरा तिसरा असता ही फक्त त्या बाजीरावला माहित नसते, बाकी दुनियाला माहित असते. त्याला खुश माझी मस्तानी लावा आता गाणं. त्याला नजर जो तेरी लागी दिवानी हो गई. शावरी कधी करा म्हणता का नाही. बाजीराव गाणं टाकण्यासाठी करणीच लागते. नाहीच पहिलंच काय कारण राहील सध्या कोणी मस्तानी एकाची असते. दोघाती माझी नसते. मस्तानी कोणाची? बाजीरावची. का बरं? पिक्चर मध्ये फक्त तिने बी कुठे कुठे गेली म्हणजे लग्न केली असेल की मस्त केली का नाही मला माहिती नाही. हिरोईनचं काही असतं
झाली वाटतं. झाले का? बघा त्याला डोक्या पडल्या पिक्चर मध्ये करून व्हिडिओ तुम्ही माझे यावर शिव लागता बा. हा बाबा 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 कोण दिलं मिळालं तुम्हाला माझ्याकडे तुमच्या दुकानात विचारायला हो. माझं हृदय मी तिला असं दिलं होतं असं काढून तिने असं गर्र 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 फिरून असं आदळली आहे. असं काहीच केली आधी घेतली पुन्हा पर 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 कापली सगळे तुकडे सगळ्याला वाटून निघून गेले. भाऊ आता एकीसोबत म्हणता म्हणता 10 सोबत वाटते का? वाटते का? कसला हँडसम आहे असं उगा कसं येत नाहीत माय. असला कोहिनूर राव होय जयपूरला भेटेल तिचं नशीब लाईफ टाईम साठी. पण हाय कुठं तिनेच लवकर वाट बघून बघून कोण होती तिचं इकडे म्हातारपणी होती म्हणजे झालं. अरे बा. बघू आता म्हणला तर मी सगळ्याला 20% मुली चांगली आहेत म्हणून चांगली आहेत मीच म्हणतो भेटली तर बरा येईल येईल घाबरू नको आहे. भगवान के घर देर है मगर अंधेर नाही. तर गाणं पुरं प्रत्येक ठिकाणी लागतात मी इथं लावतो कर हर मैदान बरोबर आहे. इथं बघतो मी बसते हाड आहे विषय हाड आहे. चालू करा तुमचं काम मग मागे डोंगर निघाले वाटतं गरीबाची मजा करतो असं टाकलं असतो. हे कसं सांग की पोस्ट करायला बाहेर आहेत करा की तुम्ही आयडी लक्ष देत ना तुम्ही दे ना द्या म्हणा हे करू की हे बघ भारी युनिक निघालं का. हे आधी फर्स्टला टाकायचं त्याच्यानंतर मग हे टाकायचं त्याच्या पुढे म्हणजे तीच फोटो स्टुडिओत बसलो आम्ही स्टुडिओ भयात स्टुडिओ आहे. ये गरीब का गरीब खाना है कभी टाइम मिले तो आ जाना. अच्छे अच्छे फोटो निकाल के देते हैं हम. हमारा काम ही क्लिक्स करने का है. हम ऐसे क्लिक्स करते हैं कि आपके बच्चे भी देख सकते हैं. डायलॉग चुकीचा झाला बाबा. बच्चे भी देख सकते. मग तसंच माझं म्हणणं आहे की ज्याला आवड आहे युट्यूबची म्हणजे असे काही क्षण कैद करून ठेवतो जे की नंतर आपल्याला पाहता येतील. महत्वाचं आम्ही काही मोठली दीड शानी नाही किंवा कुठली लई मोठी शानी नाही. आमचं काही चुकलं बिकलं तर तुम्ही समजून घेत जा. शिवाय काही नाही. शिव्या बिजूल तर काही विषय नाही. आम्ही काही कुठली 30 मार बी खाय आम्ही मनावर घेत नाही. लोकांचा तर कधीच मनावर घेणार भाऊ आम्ही. लोकांचा विचार केला असतो तर आज बोलतच बसलो नसतो. विषय का बा आता काल डोळ्या केला उद्या रिसोर्स सोडतो कसला होता मला आपण स्टाईल विषय का डबल डबल हा हा एकदा जा विषय का आपली स्टाईल टॉपचा विषय शापू लावलं की असा विषय काय तर म्हणाल तो हा मी डोळा आयफोन वाजला नवीन नंबर मी टाकता बरं सांगा कुठे करायला कोण आहे. हॅलो होय थँक्यू. व्हिडिओ कसला टॉप चालाय म्हणजे इंस्टाचा माझा वैभव भाईचा तो टॉप चालाय. हा म्हणलो विषय का बाबा असं फोन आहे तो म्हणून म्हणता तुम्ही त्याला लवकर experience चालू आहे ना करा म्हणून म्हणता तुम्ही लवकर चालू करा. बघा आता कोण तर मला माहित नाही चला, कोण चला, आहे. भैयाच्या आपण मित्रानं इकडे फोन लावलाय कधी त्याला म्हणतो वैभवचा व्हिडिओ टॉप चालाय. भैयाने बी आज पहिली रील्स सोडत पहिली रील्स बघून भैयाला कॉल आलाय तुमची रील्स लय भारी झाली. फोन यांचा नव्हता बरं फोन माझ्याच. नमस्कार नमस्कार बॉडी बिल्डर शिरूरचे बॉडी बिल्डर हो का साहेब शिरूरचे बॉडी बिल्डर माननीय श्री ज्ञानेश्वर भैया शिवाजी द बॉस. डोक्यावर असं विषय हार्ड आहे भावा. आता फोन आलता बसायला जागा तर दे बोला. इथं बसा बाया तुम्ही. इथं बसा तुम्ही इथं बसा. मी दिसणं गेलं तर काही विषय नाही. माझं ए
काही बी टाकून ज्ञानेश्वर भाईचा एक्सपिरियन्स मला फोटो टाका दे. ज्ञानेश्वर भाईचा एक्सपिरियन्स लाईट गेली ना बाबा. मग काय होतं एवढं चालू आहे लाईटीच काय विषय आहे तुला? अहो लगेच जाते लाईट. ही टाक रे असलं करू नका. टाका घेऊ फोटो त्यांच्या तिथे का लिहिला वाजवा तिकडे पलीकडे. वाची ना व्हिडिओ चालू आहे. हे असं कसं जिंदगीत धंद्यात कधीच दोस्ती बनवू नका. हा अशीच लागते भाऊ. हे खरं आहे. अशीच खरंच खरं आहे. तुम्ही विचार करा खरंच करा कधी. बरोबर आहे. दोस्त बनवलं की गेलो जिरून तुम्ही बघा. एवढं आपला कसा होता स्कॅम कुठला अल्बमचा. अरे बाबा विचार सुद्धा करत नसतो बुवा मी. माझा मित्र असा करला म्हणून. कोलॅबरेशन टाका. माझा मित्र असा करा म्हणून असलं वक्त केलंय मला त्यानं. दोनच आहेत बघा. ती एक सेव फुट केला की भाऊचा फोटो येणार आहेत इंस्टाला चेक करा. ओ नादच खा विषय हार्ड आहे. फार सर दाढी कटिंग पण माझी. लाल दुपट्टी वाली तेरा नाम तो पता. तो तोंडा बाबा असं म्हणायचं जरे चार चौकात असं म्हणायचं. फडकवून राग येते. मला म्हणा मला राग येत नाही. तुम्ही म्हणा की दुसरं कोणी वेळा तोड मोडता. कशाला राग येतो जुनी कळून कळून म्हणून गेलेला सगळे. एवढा आतापर्यंत ती मागाची बोल कधी समोर या नाही. ज्ञानेश्वर भाई लाईट गेली की रे झालं माझं टोन बंद पडतं. यायची फोटो बी थांबते. आली लाईट आली. तुम्हाला कळत ना मला कळते फक्त ती. जादूगर आले मग झालं वाजायच बंद झालं पाहिजे. बघा तुमचा आवाज वाजणार आहे. मी जरा ज्ञान द्यावं लागतो लोकांना बुवा. आता नुसतं ब्लॉग मध्ये तेवढं काही विशेष वाटणार आहे का? होय का आपण कट करू की कट करा नाही असं टाकायचं ना. ज्ञान म्हणजे काय? खरं काय सांगू का मेन मुद्दा हं. काय काही नाही. काय सांगू काही तर सांगा. तू एक सब्जेक्ट दे मी बोलतो घंटाभर. मैत्री. मैत्री मैत्री कुणासोबत करावी? दुश्मनासोबत करावी पण मित्रासोबत करणं डबल. खरी गोष्ट आहे. एकदा विश्वासघात केला मित्रासोबत करायचं दुश्मनासोबत मैत्री करायचं बुवा. एक बार चान्स दिली की डबल बार बार ठोकते तो. त्याच्यासाठी पहिला चान्स भेटला की संपला विषय. सोडून द्या सोडून. मैत्रीचा विषय लय हार्ड आहे. पहिलीपासून पहिली नाही अंगणवाडी बालवाडी पार तेव्हापासून माझ्या पार 10वी पर्यंत सोबत होता. जरा एका मुलीमुळे थोडा बदलला. एवढाच हो. एवढा बदल होता. एवढा बदल सुरुवातीला रे. 1-2 महिने समजावून सांगितलं ऐकला नाही. चल निकल निकल. बघा हो खुश आहो आम्ही व्याज त्याला खाऊ खुश आहे. अंगणवाडीतून आलेल्या डब्यातला खाऊ देत होतो आम्ही. खाऊ वाटून खायचं. राहुल भाईची माझी ओळख सांगा कशी झाली. अरे बाबू कसली ओळख किती 1-1.5 महिने झाले कधी होतं. लाज वाटते का तुला? 1-1.5 महिने 4-5 महिने झाले. आहे का? पहिल्या सुरू आपण फोटोला इथं भेटतो माहिती आहे प्रिंटिंग. तेव्हाचा विषय नाही तेव्हा फक्त ओळख नव्हती आपली अशी. ओळख म्हणाला ओळख ओळख चांगली होय आपली. 1-2 महिने झाला. एवढी मोठी बॉन्डिंग करून घ्यायची. म्हणजे असं आहे का युवर करिअर विचारा बाबा आमच्या बॉडी बिल्डर रील उडकी द्या. विषयच हार्ड आहे भाऊ. बॉडी बिल्डर कर अशा जर रील येत असतील तर दुनियात कसल्या येत असतील विचार करा. त्याच्यानंतर येऊ का असं काय घेत राहते. कदर नसलेल्या नात्यात डोळ्यातून निघालेल्या अश्रूंची किंमत 0 असते. आज अजून वरून शनिवारच आणि रील बी शनिवारची आली. डोळ्यातून निघालेल्या अश्रूंची किंमत 0 असते. वा वा क्या बात आहे. पहिला व्हिडिओ कॉल करून बोला. रील बी अशा टायमाला आली. आज शनिवारच आणि रील बी शनिवारची चालली. काय ट्रेंड चालतो 1 मिनिटात असं टप आले बघ बावड्या. बोला मैत्री उदल. मैत्री मैत्री अशा व्यक्तीसोबत करा जिंदगीमध्ये आपल्याला काहीतरी पुढे घेऊन जावं. उलट पाय खेचणे असं पाठीमागे करावं. काहीतरी नीचपणा करावं. पुढे गोड बोलावं पाठीमागे वाईट बोलावं. अशी माणसंच ठेवू नका जाऊ. तुम्हाला भावलं का नाही एक वेळेस थोडा जरी वाटला विषय क्लिअर करून घ्या दोघात. समजा माझं वैभवच्यात XYZ एखाद्याने येऊन काहीतरी बोललं त्याला विचारत बसायचं नाही. त्यानं काय म्हणलंय काय केलंय काहीच विषय नाही.
आपण दोघं विषय क्लिअर करायचे इथं की बाबा त्यानं मला असं म्हणलं ही गोष्ट खरी आहे का. त्याला जर विचारलो तर त्यानं दुसऱ्या 2 गोष्टी सांगणार आहे. पण खरं कुठं कळणार आहे आपल्याला इथं. म्हणून आपण आपल्या मित्राला बोलायचं, त्याला विचारायचं नाही. वाईट वाटू द्या आपला आहे, वाईट वाटलं खरं असलं तर खरं सांगते, वाईट असलं तर वाईट सांगते. हा वा मी म्हणला, कारण मित्र कधीच खोटं बोलत नसतात आणि जी बोलतात ती मित्रच नसतात. एवढंच, बाकी काय विषय. दुसरा दिवस सध्याच्या लाईव्ह कंडिशनला तर मित्र म्हणजे सांगूच नाही. बोलायचा होता डायलॉग ठरले मैत्रीवरचा, पण तिथं सांगितलेलं बरोबर. बोला आई बोला, असं काही विषय नाही. 100 मध्ये मला वाटतं फक्त एकच मित्र भेटते, ती पण भेटला तर. असंच नाही की मी कुणाचा तरी मित्र असेल, माझीही त्या जागी जागा आहे, मीही असेल त्याच्या नजरेत किंवा माझ्या नजरेत अजून कुणी असेल. विषय जिथल्या तिथल्या कंडिशननुसार ज्याच्या त्याच्या लाईफनुसारचा आहे. पण मी माझं वैयक्तिक मत सांगितलं, मेन मुद्दा असा. पोरांची मैत्री कसं नाही आपण. विषय हार्ड आहे बाबा, पुरीसारखं नाही. माझ्याकडे 2 रुपयेच नाहीत, माय मी देऊ शकणार, माय मी येऊ शकणार. एज मॅटर करते अजून म्हणते. आलं काय विषय. मुलीच्या मैत्रीमध्ये एज मॅटर करते, पोरांच्या एज नाही. बिलेट्याच पहिलीच पोरग दोस्त राहते. स्टोऱ्या टाकते, माझा जिगरी दोस्त मग स्टोऱ्या टाकते. एवढं कालच जाऊन आलं काय रे माकडा म्हणते, त्याला दुसरी म्हणतात भाऊ. पोरांची मैत्री म्हणजे पार्ट ऑफचा विषय. विषयच खलास.